घरात निगेटिव्हिटी आहे हे कसं ओळखायचे याची 8 लक्षणे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यावरचा उपायही आपण पाहणार आहोत. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात ऊर्जा, एनर्जी बिलकुलही नसल्यामुळे गळून गेल्यासारखे वाटते. नंबर 2, मनात सतत वाईट विचार येत राहतात. अनेकदा असं होऊन जातं ना, की असं वाटतं जीवनच नको. जीवन आता संपवले पाहिजे नाही. मला जगायचंच नाहीये. नंबर 3, घरात सतत तोटे आणि नुकसान होत राहते. कोणत्याच कामात यश मिळत नाही. नंबर 4, घरातील साहित्य सदैव तुटत फुटत राहणार. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात. घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषध घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत. नंबर 6, विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते. पुढे जाऊन त्यांचे परिणाम डिप्रेशनमध्ये होत असतात. इतका आपण विचार करतो की सांगायलाच नको. त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो. नंबर 7, काम शेवटच्या टप्प्यात येते आणि होता होता राहूनच जाते. एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून निघून जाते. सतत वाईट स्वप्ने पडतात. नंबर 8, घरात सतत कोणीतरी असल्याचा भास आपल्याला होत राहतो. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसं ओळखावं? काय करायचं, एक काचेचा ग्लास घ्यायचा. त्यात पिण्याचे पाणी भरायचे आहे. थोडेसे त्यामध्ये गंगाजल मिसळायचे आहे. मूठभर गुलाबाच्या पाकळ्या त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवायचा आहे आपल्याला. आता काय करायचं, ज्यावेळेस 24 तास कंप्लीट होतील तर त्या 24 तासानंतरनं ग्लासमधील पाण्याकडे आपल्याला निरखून पाहायचं आहे. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलण्यास कारणे वेगळी असू शकतात. चला तर मग पाहूयात निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो. नंबर 1 आहे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चमचाभर थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला फरशी पुसायची आहे. हा उपाय आपल्याला फक्त गुरुवारी करायचा नाही आहे. तुम्ही रोज न चुकता तुम्हाला ही सेवा हा उपाय रोज न चुकता फक्त गुरुवारी ही सेवा उपाय आपल्याला करायचा नाही आहे. गुरुवारी आपण स्वच्छता करत नसतो. गुरुवारी ही सेवा वगळायची. तुम्ही रोज न चुकता फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खाडं मीठ, थोडंसं गोमूत्र, हळद आणि लिंबू टाकायचं आणि याने आपली पूर्ण घरातील फरशी स्वच्छ कोपरा न कोपरा स्वच्छ पुसून घ्यायचा. या गोष्टी आहेत ना, तुम्ही थोडे दिवस करून पहा, तुम्हाला अनुभव पाहायलाच भेटणार आहे. नंबर 2, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी घ्यायची. बघा, आपण जी स्वयंपाकासाठी मोहरी वापरतो ती मोहरी घ्यायची. लाल मिरच्या घ्यायच्या, सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि त्या घेताना देठासकट घ्यायच्या आणि मीठ, मोहरी, लाल मिरच्या या आहे ना त्या व्यक्तीवरून 3 वेळा 7 वेळा उतरवायच्या आणि संध्याकाळच्या टायमिंगला थोडासा जाळ करून ते सर्व जे उतरलेलं आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं. नंबर 3, किचनमध्ये लाल कपडा घ्यायचा. पहा, किचनमध्ये एक लाल कपडा घेऊन यायचं. 1.25 किलो खाडे मीठ घ्यायचं. हे आहे ना बांधून ठेवायचं. त्याची मस्त अशी छान अशी गाठण बांधायची. बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्यायची. ते जुनं मीठ बदलायचं आणि नवीन खाडं मीठ घ्यायचं. तशीच पिचुंडी बांधायची आणि किचनमध्ये ठेवायची. तर त्या जुन्या मिठाचं काय करायचं, तुम्ही नदी, तलाव, वाहतं पाणी जिथे कुठे असेल तिथे हे मीठ तुम्ही टाकून द्यायचं. आता पहा, सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहता तुम्ही, तर ताई नदी कुठून आणायचं, वाहतं पाणी कुठून आणायचं, तर तुम्ही काय करायचं, टॉयलेटमध्ये हे मीठ टाकायचं. टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करून द्यावी. नंबर 4, दर सायंकाळी आपल्या अंगणातील तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा. हे प्रत्येक भगिनीला माहिती असणार आहे या गोष्टी. तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा, पण तुम्हाला आहे ना कंटिन्यू 1.25 महिना तरी तुम्ही ही सेवा नक्की करून पहा. असं नको व्हायला की व्हिडिओ पाहिला, 2 दिवस केलं ताई, रिझल्ट जाणवला नाही, आम्ही सेवा मध्येच बंद केली. कारण एखादी गोष्ट आपल्यावरती जेवढ्या लवकर हवी होती तेवढ्या लवकर ती सहजासहजी जात नसते. आपल्या घरातून एखाद्या व्यक्तीची नजर जर वाईट पडलेली असेल तर ती सहजासहजी तिथून बाहेर निघणाऱ्यातली नसते. त्याच्यामुळे ह्या सेवा पूर्ण व्हायला
थोडासा टाईमही लागू शकतो. त्यामुळे न चुकता आपल्याला तिली सांजेच्या टायमिंगला, संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर उंबऱ्यावरती सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. रोज आपल्या घरात नित्य नियमाने 3 दीप प्रज्वलित झालेच पाहिजे नाही. तुळशीला एक दिवा, उंबऱ्यावरती एक दिवा आणि देवघरात एक दिवा. हे आपली पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेली आहे. हे जे नियम आहेत ते आपणही याचे पालन केले पाहिजे नाही. त्यामुळे आहे ना, तुम्ही जर इथून मागे केव्हा उंबऱ्याला दिवा लावत नसताल तर इथून पुढे तुम्ही लावायला सुरुवात करा. ताई आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. अरे कितीही मोठ्या तुम्ही ठिकाणी राहत असा, पण आपल्याला दिवा हा लावायचाच आहे. बरं ठीक आहे, तरीही जमत नसेल तर काय करा, काही कारणास्तव आता एखाद्याला म्हणजे पुढचा व्यक्ती काय विचार करेल, आपण नवीनच या सेवेत आलेलो आहोत, पुढच्या व्यक्तीला हे पटणार नाही. तर तुम्ही दरवाजा बंद करून दरवाजाच्या आतमध्ये दिवा लावा. पण त्यावेळेस काळजी घ्या की कोठेही वस्त्र वगैरे नसले पाहिजे, जेणेकरून घरामध्ये आग लागण्याचे संकट येऊ शकेल. ह्याची तुम्ही दक्षता घ्या आणि नंतरच आतमध्ये उंबऱ्याच्या आतमध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकताय. तर काहींना वाटेल ताई उंबरा महत्त्वाचा आहे. मग तो उंबरा आपण काय करतो पहा, दीपावलीच्या टायमिंगला आपण बाथरूमच्या उंबऱ्यावरती सुद्धा दिवा लावत असतो. तर काहींना वाटू शकते बरं का, की ताई आम्ही बाथरूमच्या तिथे लावू का दिवा, त्या उंबऱ्यावरती लावू का दिवा. तर असे करायचे नाही. आपल्याला आता घरामध्ये भरपूर उंबरे असतात पहा, प्रत्येक बेडरूमला उंबरा असतो आपल्या. पण किंवा घर आहे तर घराचे 2 दरवाजे मुख्य असू शकतात. मुख्य म्हणजे एक आपण जास्त वापरण्यात येतो तो मुख्य दरवाजा, फ्रंटचा दरवाजा, आणि एक आता बॅक साईडला पण दरवाजा काढण्याची पद्धत आहे. पण जेणेकरून मुख्य दरवाजावरतीच दिवा प्रज्वलित झाला पाहिजे नाही. तुम्हाला तो शक्य नसेल तर तुम्ही त्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागेच आपल्याला दिवा लावायचा आहे. नंबर 5, घरात हनुमान चालीसा आहे का? तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल त्यावेळेस घरात हनुमान चालीसा लावा. थोडासा आवाज मोठा ठेवा, जेणेकरून तुम्ही कामात जरी असाल तरी तुमच्या कानापर्यंत ते शब्द आले पाहिजेत, इथपर्यंत त्याचा आवाज असावा. नंबर 6, अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने तुम्हाला न चुकता दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर ते दिवे कसे प्रज्वलित करायचं हे पण ऐका. एक लिंबू घ्यायचं, ते लिंबू आहे ना मधून कट करायचं, उभं नाही करायचं, आडवं लिंबू कट करायचं. कारण प्रत्येकाला माहिती आहे उभं लिंबू कशासाठी कट केलं जातं. त्यामुळे आडवं लिंबू कट करा, त्यातील रस पूर्णपणे काढून घ्या, ते लिंबू उलटं करा. तुम्ही घरामध्ये देवासाठी जेही तेल वापरत असाल त्या तेलाचा वापर जरी उंबऱ्यावरती या दिव्या लावताना केला तरीही चालेल, किंवा तुम्ही मोहरीचं तेल जरी वापरलं हा दिवा लावण्यासाठी तरीही चालणार आहे. तुम्ही या प्रकारे पाहू शकता. या प्रकारे आपल्याला लिंबाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. काय करायचं, उंबऱ्यावरती थोड्या थोड्या अक्षता ठेवायच्या दोन्हीही साईडला, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं, हे लिंबू पिळून घ्यायचं, त्यातला रस काढून घ्यायचा पूर्णपणे, लिंबू उलटं करायचं, त्यामध्ये अशी छोटी वात असते बघा, बंदवात बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात माहीत नाही, पण आम्ही याला बंदवात बोलतो. तर ती वात तुम्ही तुपात जरी दिवसभर भिजत ठेवली, संध्याकाळी नुसती ती वात उचलून तशीच लावली तरीही चालेल, किंवा मोहरीचं तेल जरी तुम्ही याच्यामध्ये टाकून लावलं तरीही चालणार आहे. तर तुम्हाला हा उपाय आहे ना अमावस्या पौर्णिमेला न चुकता करायचा आहे. आणि जर एखाद्या वेळेस विसरलं, आता ताई या महिन्यात माझ्या डोक्यातून गेलं, मी अमावस्या पौर्णिमा विसरूनच गेले, तर तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर छान असा उपाय, छान अशी सेवा आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. आय होप व्हिडिओ तर तुमच्या लक्षातच आलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.